जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे अंबाझरीला होतं आणि रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली हे पाडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आमच्या समाजाने 272 दिवस तिथे आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यावर माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही हे लवकरात लवकर परत याची बांधणी करू स्मारकाची आणि भवनाची. परंतु तुम्हीच बघा की आज 1 वर्ष झालेलं आहे आणि आम्ही सतत मागील दोन महिन्यापासून आम्ही डिव्हिजनल कमिशनरसोबत कलेक्टरसोबत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आम्ही म्हटलं होतं की आपण याला लवकरात लवकर करावे. परंतु आजही 1 वर्ष झालेलं आहे, इथे काहीच बांधकाम झालेलं नाही आणि या लोकांनी जिथे जे पाडलेलं आहे त्याचा मलमासुद्धा या लोकांनी उचललेला नाही आहे. म्हणून समाज भावना हे लक्षात घेता बाबासाहेबाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. म्हणून एक तरुण मुलगा या समाजाचा होण्याच्या नाते आम्ही एक सन्मान यात्रा पायी चालून पदयात्रा पूर्ण नागपूरमध्ये केली. सर्व समाजाला आम्ही संघटित केलेलं आहे आणि यावेळेस आजच्या आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हाताने आणि समाजाच्या महिलांच्या हाताने आम्ही भूमिपूजन करूया आणि सपोज आज ते नाही झालं तर समाज निघेल, आतमध्ये जाणार आणि आम्ही आपल्या स्वतःच्या हाताने आम्ही आजच्या आज ते आमचं भूमिपूजन करून आम्ही आपलं काम चालू करणार. आम्हाला सरकारची भीक नको, आमचा समाज सक्षम आहे, आम्ही स्वतःही आपलं बांधकाम करू शकतो, आम्हाला कोणाची गरज नाही आहे. इथे शासनाकडे जी तुमची मागणी होती किंवा तुमची जे काही अपेक्षा होती समजा ते शासनाने पूर्ण केले नाही किंवा जसं तुम्ही म्हणता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासनं दिली होती पण त्यांनी अजून काही केलं नाही, समजा याच्या पुढे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय? आपण बघितलं असेल की दीक्षाभूमीमध्ये काय झालं. दीक्षाभूमीमध्ये कोणतं नेतृत्व नाही होता. दीक्षाभूमीमध्ये जनतेने जे केलं ते त्यांची भावना होती, ते परत घडू नये आणखी एकदा नागपूरला. म्हणून कृपया करून सरकारला हात जोडून आमची विनंती आहे की ते लवकरात लवकर करावे. आणि 1 वर्ष झालेलं आहे, आपण काहीच टाईमपास म्हणजे आपण काहीच याच्यावरती कारवाई नाही केली. अगोदर आमची मागणी जे पण होती, परंतु जेव्हा विभागीय आयुक्ताचं जे अहवाल आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की चला ठीक आहे 20 एकरची जागा राखीव नाही, परंतु आज आमची मागणी तर आहे ते जागेचं निवारण ते होत राहील. परंतु भवन आमच्या वडिलांचं तिथे होतं बाबासाहेबांचे, हे सर्व समाजाने बघितलेलं आहे, तर त्याला आपण का बरं बांधून देत नाही. आता मला ही बातमी आलेली आहे की आम्ही नवीन बनवून देऊ, परंतु केव्हा? पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे, तर आपण ते केव्हा आपण बनवून देऊ. तर हे सर्व हे समाजाला परत एकदा दिशाभूल नाही केली पाहिजे सरकारने. आम्हाला त्यांची म्हणजे एक खूप म्हणजे खंत आहे. 1 वर्ष झालेलं आहे, ते कचरापेटी बनलेलं आहे आमचा, ते कचरापेटी याच्यानंतर ते झालं नाही पाहिजे समाजासोबत, म्हणून आम्ही हे सर्व करत आहोत. परत ज्याही लोकांनी म्हणजे ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं, जे आमचे नेतृत्व होते जसे आपले किशोर गजबीये, विकास भाऊ ठाकरे यांनी आम्हाला म्हटलं होतं की बाबा हमारे पास 20 एकड़ के डॉक्युमेंट आहे, आप लोग आंदोलन करू म्हणून आम्ही आंदोलन केलं. परंतु आज जेव्हा विभागीय आयुक्तला जे डॉक्युमेंट देण्याची जेव्हा वेळ आलेली आहे तर कोणी त्याला द्यायला रेडी नाही आहे. म्हणजे सर्व इथे येऊन आपल्या राजकारणाची पोळी शिकत आहे का, असं आहे का? हे आम्हाला पण त्यांना आज म्हणायचं आहे की कृपया करून आजही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही येऊन जा, आम्ही घरी जाणार नाही जेव्हापर्यंत बाबासाहेबांची तिकडे वीट लागत नाही, आम्ही घरी जाणार नाही, हेच मला आपल्याला म्हणायचं आहे. काही दिवसा पहिले प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्यांच्यात हे सांगितलं की डॉक्युमेंट्स आहे पण मी ते दाखवणार नाही किंवा दाखवायला तयार आहे, परंतु शासनाला प्रशासनाला देणार नाही. कारण जर समजा ते डॉक्युमेंट जर दिले तर ते डॉक्युमेंट गायब होतील असा आरोप थेट लावण्यात आला होता किंवा त्यांना काहीतरी असमज आहे. आता तुम्हाला काय वाटते तुम्हीच सांगा साहेब, तुम्हाला डॉक्युमेंट त्यांनी दिले का? तुम्हीच मला उत्तर द्या. ते म्हणत आहे की तुम्ही आमच्या घरी या. अरे ते त्यांच्या वडिलांचे डॉक्युमेंट आहे का? ते समाजाचे आहे डॉक्युमेंट. तर आमचं असं म्हणणं आहे की बापाची आमच्या जागा आहे तर तुम्ही यांना द्या ना, त्याला आम्हाला नको द्या, जिल्हाधिकारीला द्या. आम्ही कशाला इकडे 272 दिवस परत बसूया? यांच्याकडे डॉक्युमेंट असते तर यांनी अगोदरच डॉक्युमेंट दिले असते आणि 272 दिवस समाजाला इकडे बसवून नसतं ठेवलं आणि 1 दिवसा अगोदर 25 जूनला देवेंद्र फडणवीस साहेबांना एकट्यामध्ये भेटायला समाजाला न सांगता ते नसतं गेले. ते खरे आहे तर मी त्यांना विनंती करतो, तेही आमचे ते बांधव आहेत आहे, त्यांना काय येणं इकडे काम आहे. डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही हे यांचे जे उत्तर आहे ते कोण देणार? आम्ही कोणाला बोलायचं? म्हणून आम्ही आज विदाऊट एनी नेतृत्व
आम्ही हे काम करत आहोत आणि आम्ही हे काम करूया म्हणून माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ते आमचेही सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. असं ते आहे का की देवेंद्र फडणवीस आंबेडकरी समाजाचे उपमुख्यमंत्री नाहीत? असं नाही आहेत ना, ते आमचेही आहेत. तर कृपया करून साहेब इथे यावं, समाजाला सांगावं, तिथे टिकास घेऊन आत्ताच्या आत्ता भूमिपूजन करावे आणि काम उद्यापासून किंवा आजच पासून चालू करावे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ताई, आपण जेव्हा पाहिलं की दीक्षाभूमीमध्ये झालं ना एकच मिनिट. ताई, दीक्षाभूमीमध्ये पण एक आक्रमक रूप आपला पाहायला भेटला होता. आज आपण या ठिकाणी जमलेले आहेत. समजा तुमच्या मागण्या जे आहेत ते पूर्ण झाले नाही, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल तर गव्हर्नमेंटला माहिती आहे. जो 1 तारीख दीक्षाभूमीला घडलं ते इथं नका घडू हे दादाने सांगितलं. आणि गव्हर्नमेंटला एवढंच मागणी आहे की जो 1 वर्ष झालं तुम्ही आश्वासन देऊ नये त्याला आता अस्तित्वात उतरवा, आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि जे आता दादांना प्रश्न केलं की ते गाढ होतील, तुम्ही रिलीज करा ना. आता एवढं तंत्र एवढं साप आहे की एक डॉक्युमेंट्स टाकाल तर सगळीकडे चालले जातोय. ते म्हणतात की उचित वेळ आल्यावर मी देणार. पण उचित कधी, ती वेळ कधी येईल? त्यांना आमचा एकच प्रश्न आहे, कधी उचित वेळ कधी येणार? हा, ती तरी आम्हाला सांगा म्हणा. ते तर सांगलं तरी आम्हाला बघाय बस. आमचं हा काम आज झालं पाहिजे, आम्हाला एवढंच बोलणं आहे. नाही, त्यांना म्हणा इथं तुम्ही या आणि ह्या लोकांसमोर सांगा म्हणा तुम्ही, कारण का तुमचं काय आहे. आणि आज आम्हाला आमचा पूर्ण जो हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. नाही तर आम्ही इथून जाणार नाही. हे नेहमी मी पाहिलेली आहे ते प्रेस कॉन्फरन्स. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला का बरं देत नाही, तुम्ही आम्हाला नाही देत तर मग देता कुणाला? हा, त्याचे हकदार तर आम्ही आहो ना, ते आमच्या बाबाचं आहे. मग ते तुम्ही कोणाला देता ते आम्हाला सांगा, ते बी जनतेसमोर सांगा. गहाळ होईल. गहाळ कसं काय होणार? गहाळ होण्याचं काय कारण आहे? गव्हर्नमेंट सरकार एवढा कागदपत्र चालवतात, बाकीचे कागदपत्र आणि भवनाचे कागदपत्र का गहाळ, हीच वस्तू का गहाळ होईल याचं उत्तरही पाहिजे ना. मग गहाळ होईल म्हणजे काय, गहाळ होण्यासारखं कागदपत्र आहेत का ते? त्यांना फक्त जमीन गहाळ करण्याचा बहाणा मिळालेला आहे. काही गहाळ दिलं ना मगानी मी. आता बोला. माझं म्हणणं आहे 14 ऑक्टोबर पासून बाबासाहेबाची तिथं हे होतं भवन, तर यायनं हे मेट्रोचं काम केलं तेव्हा यायनं आपलं सामान ठेवलं. मग 2-3 माणसं आले, त्यांना दिसलं तरी आम्ही पब्लिक इथं आलो. आम्ही खूप केलं. फडणवीसच्या घरी गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. फडणवीसनं काही गोष्ट नाही. ठाकरे आले, ठाकरेची पत्नी आली, सबन आले, पण एकही नेत्यानं आमचं काम केलं नाही. तर आम्हाला आता हे मंजूर नाही. जो हिरा करते बाबासाहेबाचा मुलगाच म्हणा, तर या पब्लिकला साथ देते एवढं आमचं काम फत्ते झालं पाहिजे. फडणवीसची सही आहे. अगल्या बाय जो कागद आहेत ते कागद तुम्ही वाचा, मग नंतर मला काही बोला. जय भीम. प्रकाश गजबे सांगा तुम्ही काय करा. आम्ही कोण्या नेत्याला पकडत नाही. आम्ही पब्लिक हो, बाबासाहेबाची सही ना हो, पुक्या नाही आमचा. फडणवीस नव्हता आमचा. ठाकरे साहेबनं मदत दिली आम्हाला, पण त्याचं काही चाललं नाही. राज डुबलं. मग आता तुम्ही नेते बनता, तुमच्या हाती कायदा आला का भीमाचा? कायदा आला काय? बाबासाहेबचा कायदा साऱ्या दुनियात चालला, भारतात चालला, इंडियात चालला. मग या नागपूरमध्ये का चढून राहिले तुम्ही लोक? मला एवढं पाहिजे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही बघा, तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किशोर गजबी यांनी क्लिअरली म्हटलं की या समाजाचे लोक सोम्या गोम्या आहेत. हे लोक कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत. हे लोक जे आहे यांना डॉक्युमेंट समजत नाही, हे अज्ञानी लोक आहे असे ते बोललेले आहे. म्हणजे हे अवमानना हे जे मनुवादी लोक आहे आमच्या समाजाचे, किशोर गजबी सारखे, यांचं आम्ही काय करायचं? म्हणून दातही आपले होटही आपले. आम्ही यांना काय काही म्हणत नाही. आम्हाला माहीत आहे यांचं काय करायचं आणि काय नाही. परंतु आमचे जे माननीय उपमुख्यमंत्री आहे श्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे माननीय आमदार श्री विकास ठाकरे यांनाही आमची विनंती आहे की याची दखल घ्यावी. कृपया बाबासाहेबाचा इथे जे कचरा पडलेला आहे स्मारकाचा, हे आत्ताच्या आता मी साफ करू. मला आत्ताच्या आता 1 तासामध्ये हे म्हणजे इथे ते आले नाही तर तुम्ही साक्षीदार राहणार की आज इतिहास घडणार आहे इथे. आणि मला सांगा, प्रायव्हेटेशन करायला आणि पार्किंग करायला आमच्या बाबासाहेबांना दीक्षाभूमी भेटते का? आमची जमीन मिळते का यांना?
आपल्या इथल्या विषयावर त्याला बेमान नका हो त्याने मळ्याची राखण करायची सांगितली मरणी मेले स्वर्गी गेले त्याच्या नरकामध्ये आम्ही आहो आम्ही बेमान नाही होऊ त्याला बाबासाहेबाले हा आम्ही बाबा